नमस्कार, मी अल्ताफ मुल्ला आपले हस्तरेषा विज्ञान चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तळहातावरील पर्वत या शृंखलेतील 6वा भाग आज आपण पाहूया. मागच्या भागात आपण ऊर्ध्व मंगळ पर्वत याचे गुणधर्म आपण पाहिले. आज आपण खालचा मंगळ पर्वत याचे गुणधर्म पाहूया. खालचा मंगळ पर्वत मंगळाचा हा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा खालचा मंगळ पर्वत आहे. आपल्या तळहातावर गुरु पर्वताच्या खाली आणि शुक्र पर्वताच्या वर स्थापन झालेला असतो. आयुष्य रेषा त्या पर्वताला हाताच्या आतील बाजूने सीमित करून टाकते. या पर्वताचे सुद्धा एक प्रमाणशीर खालचा मंगळ पर्वत, अतिविकसित खालचा मंगळ पर्वत आणि अविकसित खालचा मंगळ पर्वत असे 3 उपप्रकार पडतात. त्याच्या आधारे आपण प्रत्येक व्यक्तीचे भवितव्य कसे वेगळे आहे हे जाणून घेऊ. साधारण विकसित म्हणजेच प्रमाणशील खालचा मंगळ पर्वत हा पर्वत आपल्या तळहातावर असणे अत्यंत आवश्यक आहे. आजकालच्या धक्काधक्कीच्या दिवसाला आपले नुसते अस्तित्व टिकून चालत नाही, तर आपले पाय पक्के रोवून राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा वेळी असा हा प्रमाणशीर विकसित असलेला खालचा मंगळ पर्वत आपल्याला संघर्ष करण्याची शक्ती, प्रतिकार शक्ती देत असतो. अशा रीतीने खालचा मंगळ पर्वत प्रमाणशीर विकसित असेल तर त्या व्यक्तीला मंगळ प्रधान व्यक्ती म्हणून ओळखले जाते. मंगळ प्रधान व्यक्ती. मंगळ प्रधान व्यक्तीचे थोडक्यात वर्णन करावयाचे झाल्यास आक्रमकता, संरक्षण आणि संघर्ष यांचा मिलाप. शारीरिक वैशिष्ट्ये. मंगळ प्रधान व्यक्ती ही मध्यम उंचीची असते. शरीरयष्टी ही किरकोळ असते. या उलट ऊर्ध्व मंगळ पर्वताची व्यक्ती ही धिप्पाड आणि चालणे रुबाबदारपणे असते. मान ताठ असते. चेहरा आकर्षक असतो. परंतु शुक्र प्रधान व्यक्तीसारखा तो लोभस मात्र नसतो. डोळ्यात नेहमी आत्मविश्वासाची चमक असते. इतके असले तरी तुम्हाला आश्चर्य वाटेल की मंगळ प्रधान व्यक्ती जिच्या तळहातावर खालचा मंगळ पर्वत प्रमाणात विकसित आहे अशी व्यक्ती दिसायला किरकोळ कशी? परंतु असे लोक वयाच्या 36व्या वर्षानंतर थोडेसे जाड होतात. स्वभाव. खालचा मंगळ पर्वत प्रमाणात विकसित असेल तर अशी व्यक्ती आपल्यावर झालेल्या अन्यायाने पेटून उठते. अन्याय करणाऱ्यांची शक्ती भले कितीही मोठी असो त्या शक्तीविरुद्ध ते बेडरपणे सामना देते. धीरोदत्त वृत्ती हा या मंगळ प्रधान व्यक्तीचा आणखीन एक गुण होय. कुठल्याही गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय अशी व्यक्ती कधीही गप्प बसत नाही. सामान्यतः अशी व्यक्ती किरकोळ दिसत असल्यामुळे शत्रू अशा व्यक्तीवर मात करण्याचा मोह टाळू शकत नाही. परंतु हिमनगाच्या बाकीच्या पाण्याखाली असणाऱ्या मोठ्या पर्वतासारखा या लोकांचा अंत वा तळ कुणालाही सापडत नाही. खालचा मंगळ पर्वत प्रधान व्यक्ती सरशी शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शत्रूंच्यावर होत असते. म्हणून साप म्हणू नये धाकटा या उक्तीप्रमाणे अशी मंगळ प्रधान व्यक्ती कधीही किरकोळ म्हणून डिवचू नये हे खरे. कुठल्याही संकटाशी सामना करणे अथवा संघर्ष करीत राहणे हे यांच्या आयुष्यात शेवटपर्यंत चालूच असते. कधी कधी ते त्या कामात त्यांना अपयश येते, त्यामुळे ते एकदम निराश होतात. स्वतःवर फारच चिडत असतात, परंतु लवकरच ते त्यातून फिनिक्स पक्षासारखे सावरले जातात. जीवनाची राख रांगोळी झालेली असली तरी त्या शून्यातून नवनिर्मिती करून पुन्हा ते भरारी मारतात. त्यांच्या शत्रूंचा चुराडा कधी झालेला आहे हे समजूनही येत नाही. इतके असून सुद्धा सामान्यतः खालचा मंगळ पर्वत विकसित असलेली व्यक्ती ही थोडी तापट असते. आपल्या निर्णयापासून ती दूर जात नाही. यामुळे इतरांना अशी माणसे किंचित हेकट असल्यासारखी वाटत असतात. त्यांचे मित्र त्यांना नेहमी एककल्ली स्वभावाचे म्हणून ओळखतात. अशा लोकांची मित्रसंख्या हातावरील बोटां इतकी सुद्धा नसते. इतरांचे ऐकून घेऊन मग निर्णय घेण्या इतपत ते कधीच थांबत नाहीत. चट मंगनी पट बिहा अशी त्यांची वागणूक असते. अर्थात कुठल्याही विषयाचे आकलन यांना अतिशय लवकर होत असल्यामुळे ते पटकन धाडसी निर्णय घेऊन कामालाही लागत असतात. दुसऱ्यांबद्दल अनुकंपा हा गुण मात्र यांच्या बाबतीत मोठा दोष ठरतो. का कुणास ठाऊक? नावडतीचे मीठ अळणी असल्यामुळे यांनी मायेपोटी किंवा दया येऊन कोणावरही उपकार केले तर ती व्यक्ती लगेच कृतज्ञ होते. इतकेच काय, पण ती व्यक्ती या उपकारकर्त्यांबद्दल वाटेल त्या प्रकारचे विष समाजात पेरून त्यांच्याबद्दल जनमानसांचे मन क्लुषित करीत असते. असाच अनुभव या लोकांना वरचेवर येत असतो. त्यामुळे ते खिन्न होतात, नाराज होतात. परंतु स्वतः स्वयंभू असल्यामुळे काही काळ एकांतात राहतात. जसजसे दिवस पलटतात तसतसे ते शांत येत जातात आणि शेवटी पुन्हा राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखे भरारी मारतात. स्त्रियांच्या बद्दल अशा लोकांना फार आकर्षण असते. आरोग्य. शरीर काठी बारीक असली तरी यांना भूक कधीच आवरत नाही. भुकेचे प्रमाणही मोठे असते. म्हणून कधी कधी दिसतो माकडासारखा आणि खातो बोकडासारखा अशी यांची गत होत असते. कामाचा आळस नसतो, परंतु नावडीचे काम मनाविरुद्ध सांगितलेले कोणतेही कार्य करताना ते फार टाळाटाळ करीत असतात. जेवणामध्ये गोड पदार्थ फार कमी, त्याऐवजी मांसाहारावर फार जोर. दुधासारखे पातळ पदार्थ
या लोकांनी कमी खावेत, कारण पोटात मुरगा येऊन संडास लागण्याचे प्रकार यांच्या बाबतीत नेहमी होत असतात। जेवणा अगोदर यांना पाण्याच्या ग्लासाची फार जरुरी लागते। ते फार तहानलेले असतात। जेवण पूर्ण संपविण्यापूर्वी त्यांनी 8-9 ग्लास पाणी पोटात घेतलेले असते। हातापायांना तळव्यांना फार जळजळ वाटत असते। उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूपैकी उन्हाळा या लोकांना फार वैताग आणत असतो। ताप, कणकणी, डोकेदुखी, पडसे, दमा, श्वास लागणे, खोकला, जळजळ, निमोनिया आणि ब्लड प्रेशर सारखे विकार या लोकांना नेहमी होत असतात। विवाह मंगळप्रधान व्यक्ती आकर्षक असते, परंतु लोभस मात्र नसते। त्यामुळे अशा लोकांच्या जीवनात अनेक स्त्रिया येत असतात, परंतु जीवाभावाची एखादी दुसरीच निघते। स्वतःच्या पत्नीवर अशा लोकांची जीवापेक्षा जास्त मर्जी असते। प्रत्येक कामाला त्यांना पत्नी जवळ लागतेच। जेवताना, काम करताना, व्यवसायात अथवा बाहेरगावी जाताना जशी पत्नी त्यांना जवळ हवी असते, तशी विनाकारण तिच्याशी भांडण करायलाही ती सतत डोळ्यासमोर असावी लागते। पत्नीची साथ सुदैवाने यांना फार चांगली मिळते, परंतु प्रौढावस्थेमध्ये मात्र परक्या स्त्रीशी जवळीक येऊन हे आपले घरचे मनस्वास्थ्य घालवून बसतात। सर्व जीवन त्यांना उदासवाने वाटू लागते। पत्नी आपल्यापासून तर दुरावलेली आहेच, आणि ही दुसरी स्त्री यांच्या या द्विधा अवस्थेमध्ये अशी व्यक्ती तन, मन आणि धन घालवून केविलवाने जीवन कंटू लागते। नखे कापलेल्या सिंहासारखी त्यांची अवस्था होते। आतून ते पोखरले जातात। वरून सर्व काही व्यवस्थित वाटत असते, परंतु आता या बाबतीत ते फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी मारू शकत नाही। मुकाट्याने ते हा अपघात गिळत राहतात। परिणामी यांचे ब्लड प्रेशर तर वाढत जातेच, परंतु वयात 52-53 ही वर्षे पार न पाडता ते दुर्दैवी मृत्यू पावतात। अशा वेळी त्याच्या पत्नीने सर्व काही समजून घेऊन सर्वांना सोयीचा मार्ग काढला तरच ते यातून वाचू शकतात। परंतु मुले मोठी झालेली, पत्नी स्वतःच्या विश्वात आणि नातेवाईकांकडून मिळणारी हेटाळणी यामुळे अशा मंगळप्रधान व्यक्तीचे शेवट अत्यंत वाईट, दुर्दैवी आणि करुणास्पद असतो। व्यवसाय अत्यंत हुशार, एकपाटी, पुढच्या होणाऱ्या घटनेचा अगोदरच आकलन आणि स्वाभिमान हे गुण अशा व्यक्तीजवळ असल्यामुळे नोकरीमध्ये ते कुठेच टिकू शकत नाही। अशा लोकांना हांजी करणे कधीच जमत नाही। ते एका क्षणात मागचा पुढचा विचार न करता साहेबांच्या तोंडावर राजीनामा फेकून चालू लागतात। तेव्हा मंगळप्रधान व्यक्तींनी निदान नोकरीच्या मोहात कधीच पडू नये। त्याचप्रमाणे व्यवसायात इतर कोणी आपल्यापेक्षा वरचढ असावा हे सुद्धा यांना पटत नाही। तेव्हा अशा खालच्या मंगळप्रधान व्यक्तींनी असा व्यवसाय निवडावा की शक्यतो त्या व्यवसायाला कुणीही स्पर्धा करू शकणार नाही, किंवा त्या धंद्यात मोनोपोलीची शक्यता असावी। असे लोक वैद्यकीय जीवनात फार यशस्वी होतात। इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, जमिनीचे दलाल किंवा भांड्याचे व्यापारी यांना यश मिळते। मंगळप्रधान व्यक्तीला राजकारणामध्ये तर उत्तरोत्तर काळामध्ये उत्तुंग यश मिळते, परंतु त्यांनी सहकार असणाऱ्या राजकारणाचा 100% तिटकारा करावा, अन्यथा त्यांच्या नशिबी बदनामी आणि बदनामी। या लोकांना शेतीची आणि बागायतीची फार आवड असते। ते आपले मन त्यात गुंतवून आनंद मिळवून घेतात। या मागील महत्त्वाचे कारण म्हणजे जवळच्या नातेवाईकांनी यांचा केलेला पद्धतशीर छळ आणि कुटुंबियांनी टाकलेला त्यांच्यावरचा बहिष्कार। उतार वयात लेखन, काव्य अथवा चित्रकला यामध्ये त्यांनी मन रमविल्यास त्यातल्या त्यात ते थोडेसे सुखी होतात। अतिविकसित खालचा मंगळ पर्वत गुरु पर्वताखाली आणि शुक्र पर्वताच्या वर असणारा हा खालचा मंगळ पर्वत प्रमाणापेक्षा जास्त फुगीर आणि टणक झालेला असेल तर असा पर्वत अतिविकसित खालचा मंगळ पर्वत या साधाराखाली मोडतो। शरीर वैशिष्ट्य अशा व्यक्ती काटकोळ्या परंतु सशक्त असतात। कोणत्याही कठीण शारीरिक परिस्थितीतून हे लोक पार पडतात। हाताच्या मुठी या खणकर असून हातावरील शिरा टम्म फुगलेल्या व निळसर दिसतात। कितीही दमाचे काम असो अथवा बॉक्सिंग मध्ये कमी वजनात खेळून हे लोक सहज प्रावीण्य मिळवतात। काही वर्षापूर्वी उत्तरेकडील मल्ल सतपाल हा असाच काटकोळा आणि मध्यम बांध्याचा भासे, परंतु त्याचे शरीर होते पोलादाप्रमाणे कठीण आणि बांधे सुद्धा। आपल्या महाराष्ट्रातील धिप्पाड, जाडजूड, अगडबंब अशा अनेक मल्ल्यावर मात करून तो विजयी झाला। स्वभाव अशा लोकांना राग मात्र चटकन येतो। त्यांच्या वज्रमुठीचा प्रसाद वरचेवर त्यांच्या वैऱ्याच्या नशिबी येतो। कुणाबरोबर भांडण उकरून काढणे हाच यांचा व्यवसाय। अंगाने काटक आणि चपळ असल्यामुळे हे लोक दादा बनतात अथवा स्मगलर। आपली हुशारी आणि कौशल्य ते अनितीच्या मार्गासाठी वापरतात। शिक्षणाच्या बाबतीत ते फार मागे असतात, परंतु योग्य शारीरिक शिक्षण आणि शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यास हे समाजात फार लवकर पुढे येतात। त्याकरिता त्यांचे मन एकाग्र करणारा कुणीतरी पाहिजे। परलिंगी व्यक्तीबद्दल अशा लोकांना फार आकर्षण असते। एखादी स्त्री यांच्या मनात भरली की त्याला पळवून नेण्यात अशा लोकांना फुशारकी वाटते। दुर्व्यसन लागले असेल तर अशा व्यक्तींचे नैतिक अध्यपात घडून येतो। बलात्कार, दारूचे धंदे हे लोक करतातच, पण त्याबरोबर दरोडेखोरी, सुपारी घेऊन
मारेकरी बनणे हे यांच्या आयुष्यात ओघाओघाने येते. थोडक्यात अतिविकसित खालचा मंगळ पर्वत तळहातावर असलेली व्यक्ती म्हणजे भांडखोर, रागेट, मारामारी करणारी, व्यसनी आणि नीती अनितीची चाड न बाळगणारी व्यक्ती होय. विवाह, स्त्री ही एक भोग वस्तू आहे असाच यांचा दावा असतो. एकापेक्षा अनेक स्त्रिया या लोकांच्या अभिलाषेला बळी पडतात. एक लग्न झाले तरी त्यांचे समाधान होत नाही. पहिली जिवंत असताना दुसऱ्या अनेक स्त्रिया पत्नी म्हणून मिरवीत असतातच. मुले बाळेही आपल्या बापाच्या पावलावर पाऊल टाकून गुंडगिरी करण्यामध्ये तरबेज असतात. आरोग्य, स्वतः व्यसनी असून इतरांना ती दीक्षा देण्यात तरबेज असतात. दारू, गांजा, अफीम आणि ब्राऊन शुगर यासारखे व्यसन तर ते नेहमी करीत असतात. त्यांचा शेवटही व्यसनाच्या अतिरेकामुळे होत असतो. व्यवसाय, सोने, चांदी यांचे स्मगलिंग तर ते करतातच, परंतु कायद्याच्या चौकटीत न बसणारे अनेक अवैध धंदे ते राजरोसपणे करीत असतात. अशा या वाईट धंद्यामुळे ते तुरुंगवासीही भरपूर भोगतात. हेवे दावे, मारामाऱ्या यामुळे हे लोक नेहमी धोक्यात असतात. अनेक वाईट धंदे करून सुद्धा ते कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. अविकसित खालचा मंगळ पर्वत, काही लोकांच्या तळहातावर हा खालचा मंगळ पर्वत अविकसित झालेला असतो. हा पर्वत खोलगट अथवा सपाट असा दिसतो. खऱ्या अर्थाने असे लोक दुर्दैवी आणि बिचारे मानले जातात. शरीर वैशिष्ट्ये, या व्यक्तींचे शरीर हे किरकोळ असते. अगदी बालपणापासून अशा व्यक्ती रोगट आणि किरकिऱ्या म्हणून ओळखल्या जातात. डोक्या आकाराने मोठे तर हातपाय काळीसारखे असतात. हातपाय काळी आणि पोट नरसोबाची वाडी असा बालपणीचा प्रकार असतो. नंतर मात्र पोट उतरत जाते. पुढे पुढे वय वाढत गेले तर छातीचे विकार, कफ, दमा अथवा निमोनिया मात्र अशा लोकांची पाठ सोडत नाही. परंतु सुदैवाने बुद्धीची क्षमता तल्लख राहते. खेळांची आवड असूनही खेळण्याची इच्छा शारीरिक दुखण्यामुळे अशक्य होते. शरीर जसे कमकुवत होते तसे मनही कमकुवत बनत जाते. आरोग्य, श्वासाचे विकार, दमा, ब्रॉन्कायटिस आणि क्षयासारखे आजार होतात. त्याबरोबर अशा व्यक्तींच्या नशिबात अनेक ॲक्सिडेंट्स वाट पाहत असतात. हातापायांची जळजळ होत असते. पोटाचे विकार होत असतात. अपचन ही तक्रार कायम असते. विवाह, अशा व्यक्तींचा विवाह फार उशिरा होतो. साधारणतः 27व्या वर्षांतर अशा लोकांच्या नशिबी विवाह योग असतो. एवढ्यावर या लोकांचे दुर्भाग्य थांबत नाही. पहिली 2-3 वर्ष नवरा बायकोचे पटत नसतं. त्यानंतर शरीर अशक्त आणि मनही कमकुवत असल्यामुळे पत्नी फार शिरजोर बनते. त्यात ती कमवते असल्यावर अशा लोकांच्या दुर्भाग्याचे काय वर्णन करावे. जरा कुठे अशा दुर्बळ माणसाने प्रतिकार केला तर पत्नीचे माहेरच्या लोकांकडून मारहाण, हेटाळणी आणि तुच्छ वागणूक. त्यामुळे अशा व्यक्तींना प्रतिकार करून जगावायचे हे पूर्णपणे विसरावे लागते. पत्नी आणि इतर नातेवाईकांचा कावेबाज त्रास झाल्यामुळे या व्यक्तीच्या जीवनात अशा व्यक्ती जीवनात पूर्ण अयशस्वी ठरतात. अशा व्यक्तींचा पहिला विवाह हा एक खेळ असतो. त्यानंतर यातून मुक्त होण्यासाठी त्याने कधीही दुसरा विवाह करू नये. तो आणखी एक नाटकी फारसं बनतो. बायकोकडील भाऊ, वडील आणि इतर संबंध नसलेले टगे यावेळी कारण नसताना भाग घेऊन अशा व्यक्तीला मारहाण करतात. त्यानंतर कोर्ट कचेरी होऊन अशा व्यक्तीची आबरू पंचनामा भर दरबारातच केला जातो. प्रसंगी पत्नी ही मारेकरी घालण्यास मुळीच मागे पुढे पाहत नाही. अशा वेळी आपले प्राप्त न समजून अशा व्यक्तीने गप्प बसावे. स्वभाव, अशी व्यक्ती तापट, रागेट असतात, परंतु पत्नीच्या समोर अथवा तिच्या माहेरच्या लोकांच्या समोर मात्र गरीब गायसारखे मुख गिळून गप्प बसतात. ते चिडचिडे असून त्यांना कुणीही दाद देत नाही. एकांतप्रिय बनतात. अशा व्यक्तींना अपमान गिळण्याची सवय झालेली असते. अशा लोकांनी आपल्या पत्नी अथवा मुले यांच्या कारभारात लुडबुड करू नये, अन्यथा अपमानास्पद जीवन कंटावे लागते. व्यवसाय, कोणताही धंदा यांनी करावा आणि त्यात घाटा यावा अशीच नियतीची इच्छा असते मनाला. हाती पैसा नाही, परंतु डोक्यात मात्र अनेक मोठमोठ्या योजना. यामुळे हे लोक टिंगलीचा विषय बनतात. तरी सुद्धा अशा व्यक्तींनी हार्डवेअर, शेती व्यवसाय अथवा इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान चालवावे. सरकलेला मंगळ पर्वत, ऊर्ध्व मंगळ पर्वत हा तळहाताच्या कडेला फार मोठ्या प्रमाणात सरकलेला असेल तर अशा व्यक्तीला प्रतिकूल दैवाशी संघर्ष करावा लागतो. कोणतेही कार्य सहसा वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. ऊर्ध्व मंगळ पर्वत जर मंगळ मैदानाकडे सरकलेला असेल तर अशी व्यक्ती आहे त्यापेक्षा आक्रमक बनते. आक्रमण केल्यासच या व्यक्तीला हव्या असलेल्या गोष्टी यश मिळते. ऊर्ध्व मंगळ पर्वत हा चंद्र पर्वताकडे झुकलेला असेल अथवा सरकलेला असेल तर अशी व्यक्ती चंद्राच्या दबावाखाली येत असते. त्यामुळे अशा व्यक्तीची लढाऊ वृत्ती बऱ्याच प्रमाणात कमी होऊन मानसिकरित्या सौम्य वृत्ती अंगी आल्यामुळे मोठी व्यापारी संस्था अथवा कारखाने यांची मालकी या व्यक्तीच्या जवळ असते. सरकलेला खालचा मंगळ पर्वत, खालचा मंगळ पर्वत हा गुरुच्या पर्वताकडे झुकलेला असेल तर अशी व्यक्ती आपल्या तामसी स्वभावावर ताबा ठेवू शकते. पर्यायाने या व्यक्तीला समाजात मान मान्यता मिळते. खालचा मंगळ पर्वत तळहाताच्या अंगठ्याजवळील कडेच्या बाहेर डोकावत असेल तर अशी व्यक्ती फार भांडखोर आणि गर्विष्ठ असते. खालचा मंगळ पर्वत हा तळहातावरील आयुष्य रेषेच्या बाहेर येत असेल तर अशा व्यक्तीला शत्रूपासून फार त्रास होतो. कधी कधी कोर्ट कचऱ्यांच्या जाचात अडकून पडावे लागते. भांडखोर म्हणून असे लोक कुप्रसिद्ध होतात. खालचा मंगळ पर्वत हा जर शुक्र पर्वताकडे सरकलेला असेल तर अशा लोकांना सद्गुणापेक्षा दुर्गुणांचा भाग जास्त आढळतो. परंतु इतके असून सुद्धा असे लोक मित्र म्हणून फार चांगले असतात. मात्र अशा लोकांशी
कधीही वैर पत्करून घेऊ नये, नाहीतर प्राणाशी गाठ आहे असे समजण्यास हरकत नाही. आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व आपण व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स व्हिडिओवर शेअर करा. नमस्कार.